तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यांना ओम साईराम. आणि आता आज मी एक ब्लॉग अपलोड करणार आहे टिटवाळ्याला गेलो तो वाला. पण मी बोललेलो डेली ब्लॉग पॉसिबलच नाही. डेली ब्लॉग नाही करू शकत आहे. कंटेंट नाही, प्लस रोजचं शूट करायला भेटत नाही. आणि आमच्या इथे एवढी लाईट जाते, काल तर पूर्ण दिवस लाईट गेलेली. काहीच करू नाही शकत. फक्त संडे टू संडे डेकोरेशनचा ब्लॉग येईल आणि आधीमध्ये काय असेल. आता त्या दिवशी टिटवाळ्याला गेलो तो शूट केला, मग ते मूर्तीचं बनवत होतं ते शूट केलं. बस असंच चालू आहे. आता काल मम्मीने स्वामींचा फोटो आणलेला, तो इथं लावण्यासाठी कडप्पा मारायचा आहे. आज तेच असेल, तो कडप्पा लावायचा आहे. दुपारी रील कंटेंट शूट करू, त्याचे BTS असतील. आणि आज एक रेसिपी दाखवणार आहे मी, ती करताना आपण शूट करू. आजचा ब्लॉग एवढाच असेल. टायटल काय असेल माहीत नाही, बघूया कसं काय होतं ते. तर आता चाय पिणार आहे पहिलं. ती चाय बनवते, चाय पिणार, हे सगळं उचलणार आणि लावणार. कोणतं काम आपण करू शकत नाही असं नसतं. सगळं आपण करू शकतो, सगळं करायचं. आपल्या ब्लॉगमध्ये फक्त शिकायला भेटणार, टाईमपास नाही भेटणार. सगळं काम आपण करू शकतो, कोणावर डिपेंड नाही राहायचं. कोणतं काम येत नाही आपल्याला, सगळं काम येतं. तर असेच बघत राहा. तर मित्रांनो, आता काम चालू झालेलं आहे आपलं. सगळं उचललं आणि आता 1 मिनिट थांबणार. आणि आता इथे एक लादी, तिथे एक लादी, वर एक लादी अशी लावायची होती. मी मागे लाद्या आणल्या, मला वाटलं 2 लाद्या असतील. एक भेटली, लादीच नाही. मग काय करायचं? जुगाड. आपल्या ब्लॉग मध्ये मेन टायटल त्याचं जुगाड. लगेच खाली गेलो, 2 लाद्या उचलून घेऊन आलो. आता हे दगड काढतो आणि काम चालू करतो. आता बघत राहा तुम्ही. ह्याच्यावरती दगड लागले, तो पहिला घासून काढायचं. बिल्डिंग मध्ये काम चालू आहे, त्यामुळे लाद्या येतच राहतात. उचलायच्या, पैसे दिलेत ना रूमचे, लगेच उचलायचे. तर मित्रांनो, आता आपले दोन्ही पण घासून झालेले आहेत. आता माप घ्यायचा, ग्राइंडर मारायचा. आणि ग्राइंडर मारायचा तर तुम्ही बघत राहा, बाकी मी नंतर बोलतो. नाही तर मग त्या बोलण्याच्या नादात माझं काम चुकेल सगळं. हे घे ना, मार्कर घे. तर काय आता आपल्याला ही लादी कट करायची. तर असं पहिलं पॅक केल्यानंतर खालची लादी पण उडेल घरातली. मग मम्मी याला घालणार घरी, बाकी काय नाही. आणि हा काय ग्राइंडर. मला सांगा, विदाउट एक्सपिरियन्स माणूस कोण असं कोण ग्राइंडर देईल का? आपल्याला एक्सपिरियन्स नाही. सगळ्यांची नीट बोलायचं. मग ते तर खास आहे आपला वायरमॅन, म्हणून दिला, नाही तर दिला नसता. हे मी ह्याच्यानेच लावलंय, त्याकडून घेऊन. नीट बोलायचं सगळ्यांना. आता कापूया. मासं मध्येच थांबायचं. आपण एक्सपिरियन्स आला ना, आता घरात असं दूर होतो. आता घराची सगळी वाट लागणार आहे. हे झालं, साफ करायचं. फक्त हे थांबायचं. जर असा बोर्ड गेला की गेम खलास. करायच्या आधी देवाचं नाव घ्यायचं. मी सकाळी साईबाबाच्या मंदिरात जाऊन आलो काम करायच्या आधी. कारण का स्वामींचा फोटो आणि साईबाबाची मूर्ती बसली त्याच्यावर. पहिलं दर्शन घ्यायचं देवाचं. देव असेल तर काय नाही होत सोबत. तर काय, आता आपलं कापून झालेलं आहे. आता काय करायचं? 2 लाद्यांचे तुकडे गेले. आपण एक्सपिरियन्स नाही तर प्लेन तर नाही करू शकत. ही बाजू खाली टाकायची, म्हणजे प्लेन बाजू येणार वरती. इसके बोलते टायलंड. तुम्हाला माहिती, हे मी लावलं ना, 3000 रुपये बोलला एक जणाला 2500 रुपये. 300 रुपयाचे मी कडप्पे घेऊन आलो, लावून टाकलं लगेच. 15 रुपये सिमेंट, 315 रुपयात लावले रे मी.
फायनली उभा झालेला आहे. ही अवस्था आणि हा पसारा, म्हणून ते बिगारी लोक पैसे घेतात दिवसाचे 800 रुपये एवढ्याशा कामाचे. आपल्याला इथलं काय द्यायचे 800 रुपये, स्वतः कष्ट करायचे. आता एवढं लावून झालंय, फक्त सिमेंट लावायचं राहिलंय. तो आता लावतो की काम टकाटक रेडी मध्ये एकदम. आता तुम्ही बघत राहा. तर गाईज आता आपल्याला सिमेंट लावायचं आहे. मगाशी 20 मिनिटं आम्ही असेच बसलो कारण सिमेंट संपलेला आणि आपला आणणारा भाऊ ऑफिस मध्ये गेलेला. आपलं ऑफिस आहे तिकडे जावं लागतं आधी मध्ये. तिकडे गेला, मग आला, मग सिमेंट घेऊन आला. आता काम चालू करूया. आता टाइमलेस बघा तुम्ही. बॅग घे. गाईज जे मी असं मार हलव ते टाइमलेस मध्ये, तर पाठी गाणं चालू आहे बघू शकता. पण टाइमलेस आहे म्हणून गाणं चालू आहे, कॉपीराईट पडेल ना. तर टाइमलेसच बघा. हे असंच सांगायला तुम्हाला असं का हालतंय हे चालू शकेल. तर गाईज फायनली रेडी झालेला आहे मित्रांनो. रेडी नाही, रेडा झाले. त्याचा रेडा झालाय. बघा बघा, रेडा. हा रेडा फायनली रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. कॅमेरामॅन समोरून दाखवा. कॅमेरामॅनची आता हवा टाईट साईडला तू मला बोलतो समोरून दाखव आणि स्वतः उभा आहेस मध्ये. तर फायनली रेडी झालेलं आहे मित्रांनो आपलं. फायनली रेडी झालेलं. आता माझ्याकडे आता हे सगळं लावतो, हे नीट पुसतो, झाडू बिडू मारतो आणि मग तुम्हाला भेटतो. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ केल्या व्हिडिओ करा. तर गाईज फायनली आता मी फ्रेश वगैरे झालो, सगळं काम झालंय. आता फ्रेश वगैरे झालं, आंघोळ वगैरे गेली, एकदम घाण झालेला आहे. आता मी जेवायला बसलोय. हा अभ्यास करतोय ना, हा पण आता जेवेल आमच्यासोबत. जेवून झालं की मी तुम्हाला डायरेक्ट भेटेल संध्याकाळच्या रेसिपी करताना. तर आता जेवू वगैरे, रेसिपी वगैरे बनव, संध्याकाळी तोच डायरेक्ट शूट करेल. जर आता मी जाणार मित्राकडे आपल्या गणपती शॉपमध्ये, तिथे जाऊन काय असेल कंटेंट तर शूट करेल, नाही तर मग डायरेक्ट संध्याकाळी. तर भेटू संध्याकाळी डायरेक्ट. तर नमस्कार मित्र, मी तुम्हाला बोललेलो की ते लावून झालं की मग आपण रेसिपीसाठी भेटतो. संध्याकाळी रेसिपीसाठी भेटतो. आता तर हे बघा चपात्या होतात. नवीन रेसिपी आहे, नवीन नाही तशी इन्स्टावर आहे ती बघून आपण करतो. चपात्या करतो. आता चपात्या झाल्या, इथे बटाटे कुकरला लावलेत. नंतर पुढे काय करतो ते तुम्ही बघत राहा. दाखवतो तुम्हाला, फक्त तुम्ही बघत राहा. तर गाईच आता आपले बटाटे सोलून झालेले आहेत. बघू शकता बटाटे सोलून झालेले आहेत. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. पेस्ट टाकून झाली की लाल मसाला टाकायचा. हे बघा 1 2 3 चम्मच आणि हळद अर्धा चम्मच. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि स्मॅश करायचं. आता तुम्हाला स्मॅश करून भेटतो कारण का मी एकटाच आहे. भाऊ गेला क्लासला, शूट पण मलाच करायला लागतं, हे पण मलाच करायला लागतं. त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ भेटतो. आणि परत एकदा रेसिपी सांगतो काय कसं आहे ते, तर बघत राहा. तर गाईस आता आपला मसाला रेडी झालाय. यात बटाटे उकडलेले, हळद, मीठ, मसाला, अद्रक लसूणची पेस्ट आणि गरम मसाला हे घ्यायचं. चवीनुसार मीठ घ्यायचं आणि कांदा टाकायचा, एक स्मॅश करायचं. स्मॅश केलं. आता मी मगाशी बोललो तुम्हाला, मी चपात्या लाटून ठेवलं. चपात्या लाटून घेतल्यात. तर ती चपाती घ्यायची, ते हांतरायची. हांतरायची का अंतरून येते हांतरायला? अरे म्हणजे ठेवायची. कोणते आले? कुठे घेऊन गेलेली? दरवाजा बंद कर.
हे काय घेऊन आलीस तू? बोल. मग आता हे असं मध्ये ठेवायचं, मला कशाला बोलू? शूट करायला तेवढे सर्व आला आता काय यू हे काय लागलं 0.5 मध्ये. नको 0.1 मध्येच कर. 0.1 मध्ये. मग चपाती घ्यायची, चपाती जाडी नाही बनवायची, मग अशी ती चपाती सारखी होणार, तळल्यावर पुरी सारखी पातळ घ्यायची, म्हणजे ती पापडासारखी कुरकुरीत होणार. नंतर ते झालं की मग असं बटाट्याची भाजी लावायची. आता काय हे झालं की मग सुरी घ्यायची, सुरीने ओके. मध्ये असं झालं पाहिजे. काय का आता काय करायचं, हे पोळी कसं केलं त्याने, हे असं नाही केलंय. एक आपला चुकलेला आहे माझ्या मते. गाईज हे असं करायचं, हे चुकलंय माझं, हे असं नका करू तू. पण तसा भारी वाटतंय. चला तर हे बघा. हे बनवतो आणि नंतर तुम्हाला भेटतो सगळ्या चपात्या. बघा एवढ्या चपात्याचं बनवून झाल्यावर भेटतो. तर काय आता आपले हे डिझाईन बोलतोय मी, पण मेंटल झालंय डिझाईन. तर आता आपले रोल झालेले आहेत. तर आता आपण तळायचे आहेत. हे असे कशा हाताने सोडायचे, नाजूक नाजूक असं नाजूक हाताने सोडायचे. आणि इथे तळलेत मी आता. तर आता आपण टेस्टिंग साठी जाऊया, थोडा वेळ थांबा. टेस्टिंगला जाताना भेटूया. टेस्टिंगला चाललोय. इकडे एक माणूस लपला हवा का. हो हे का टेस्टिंग करतात आहेत, पण मी चाललोय तळायला. धरा तोपर्यंत तू रिॲक्शन घे. हिला अर्ध द्या आणि तुम्ही अर्ध खा. प्लीज माझी रिॲक्शन नको घेऊच यार. हे तिने नको घेऊ, डालडा हे दे. वन साइड डालडा. येणार पण नाही, जा, चल. यार, का तुम्ही आलीस तू? टाकलंस ना तर बघ. का आलीस? हा, खाऊ आहे. इथं चव नाही. काय करते ते कडू असतील थोडे. बोला लवकर काहीतरी. थोडा तिखट आहे आपला, थोडा तिखट नाही बोलते, थोडा गरम आहे, त्यामुळे लगेच चव कळत नाही. आम्हाला थंड होऊन दे ना. मॅडम चौकशी आहे. कडू लागतं. नको रे. कडू कडू तुला कडू बरं नाही. कडू. मला तोंड कडू झालंय. पप्पा सांगत चांगलं झालं, सगळ्या बोलतात आहेत. तर आता आपण तळूया आणि मग भेटू. आजच्या ब्लॉग मध्ये काय नाही, ते कडप्पा लावलं सगळं येतं आपल्याला, फक्त करत नाही आपण लोक. करायचं बाहेर त्यांना पैसे नाही द्यायचे आणि हे तळायचं. झालं आजच्या 2च कंटेनर ब्लॉग मध्ये, बाकी काय नाही. आता तळून झाल्यावर भेटूया नंतर. आपली रेसिपी झालेली आहे बघा. आता काय करायचं, हे 3 राहिले ते तळतोय. आता ह्याच्यात मॅगी मसाला टाकायचा वरतून, असे ढवळायचे, मिक्स करायचे आणि शेजवान चटणी सोबत. आणि जर या गॅप मधून मॅगी मसाला भरला तर त्या गॅप मधून नाही ना, असं साईडला नाही टाकायचं, मध्ये मध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं. आणि अशी किचनची अवस्था केलेली आहे बघा. ते मी साफ आवरलंय. करायचं, ते साफ अर्ध मी करायचं. आवरलंय. हे बघा, ही एवढी भांडी ती मी घासून टाकली. हो 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 हो. ती भांडी घासली. आता ती तळतो आणि आजचा ब्लॉग एवढाच होता. भांडी घासलेली मी. क्रेडिट येतं स्वतः हुशार.
आजचा ब्लॉग एवढाच होता. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भावाला सपोर्ट करा. बाय बाय.